नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथमतः अभिवादन करतो. तसेच बहुजन हितकारक सर्व बहुजन नायक आणि नायिका या सर्वांना मी वंदन करतो. आणि आजचा जो विषय मला दिलेला आहे तो वर्षावास आणि बौद्ध समाज असा हा विषय दिलेला आहे. तर त्या वर्षावास उद्या जी आषाढ पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेनिमित्ताने आषाढ पौर्णिमेपासून वर्षावास सुरू होतो. तर आपणा सर्वांना या आषाढ पौर्णिमेच्या आणि वर्षावासाच्या तसेच गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि विषयाला सुरुवात करण्याआधी ह्या विषयाची थोडीशी प्रस्तावना अशी आहे की वर्षावास आणि बौद्ध समाज असा हा विषय आहे. तर आज आपण स्वतःला बौद्ध म्हणून घेतो, पण आपण बौद्ध पद्धतीने वागतो का किंवा बौद्धासारखे वागतो का, तर ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून वर्षावास म्हणजे काय हा विषय आधी घेणं गरजेचं आहे. आपण वर्षा आणि वास हे दोन शब्द आहेत, या दोघांची संधी करून वर्षावास हा शब्द आलेला आहे. आता हा कसा आला, तर हे खरं म्हणजे खूप मोठा विषय आहे, पण आपणाला तो कमी वेळात बसवायचा आहे. त्यामुळे मी डायरेक्ट असं सांगू इच्छितो की भगवंतांनी हा दरवेळेला जे वेगवेगळे काही नियम केलेत त्याला समाजाच्या, बौद्ध भिक्खू संघाच्या, उपासक उपासिकांच्या ह्यांच्या सगळ्या सोयीनुसार केलेले आहे. तर वर्षावासाचा विषय असा आहे की ह्याच ह्या वर्षावासामध्ये, वर्षा म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये भिक्खू संघ एका ठिकाणी राहत नसे. तर तो शेताच्या बांधावरून जात असताना लोकोपवाद असतात, लोक बोलतात, लोक काय काय बोलतात, त्यांना काय माहीत नाही की कोण चाललंय काय चाललंय. तर ते असंच त्या काळी भगवान बुद्धांच्या उपासकांच्या बद्दल, भिक्खूंच्या बद्दल एक असं चर्चा होत होती. एका शेतामध्ये लावणीचं किंवा रोपणीचं काम होत असताना ते म्हणत होते, हे कसे भिक्खू असतील की वर्षावासामध्ये सुद्धा हे एका ठिकाणी राहत नाहीत, की या पावसामध्ये छोटे छोटे पक्षी सुद्धा आपलं घरटं बनवून एका ठिकाणी राहतात. आणि हे भगवान बुद्धांचे भिक्खू असे कसे असतील की हे कसे थांबत नाहीत, आणि ज्याच्यामुळे बरंचसं नुकसान होतं, त्यांना स्वतःलाही त्रास होतो. बाकी छोटे जे जीवजंतू असतात, एक पेशी द्विपेशी, तर हे सगळ्या ह्या जीवजंतूंना पण त्रास होतो. आणि ह्याचा विचार यांनी केला नसेल का, अशी एक चर्चा होती तेव्हा. तर ही गोष्ट मग भिक्खूंनी भगवंतांच्या कानावर घातली. आणि मग भगवंतांनी तेव्हा त्यांना सांगितलं की अनुजानामि भिक्खवे वत्सं उपगंतु ती, म्हणजे हे भिक्खूंनो, मी तुम्हाला आज्ञा देतो की तुम्ही वर्षावास करा. आणि म्हणून मग हे वर्षावास सुरू झालेला आहे. आणि मग आता वर्षावास हे कसे आहेत, तर पहिले दोन प्रकार आहेत वर्षावासाचे. एक पहिला वर्षावास जो आहे तो आषाढ पौर्णिमेला सुरू होतो आणि आषाढ ते श्रावण, भाद्रपद आणि अश्विनला समाप्त होतो. आणि दुसरा वर्षावास जो सुरू होतो तो श्रावणला सुरू होतो, आणि तो श्रावण, भाद्रपद आणि अश्विन, म्हणजे अशा पद्धतीचा तो वर्षावास समाप्त होतो. तर दोन पद्धतीने करता येऊ शकतात. असं त्याच्यावर खरं म्हणजे खूप चर्चा झाली. ती चर्चा आपल्याला इथे आवश्यक नाही आहे. मग आता आपल्याला काय आवश्यक आहे की वर्षावास म्हणजे काय.
आपण 3 मुद्द्यामध्ये मी एक मांडणार आहे आपल्या समोर की वर्षावास म्हणजे काय, बुद्धाच्या काळातील वर्षावास, आता सध्या असलेला अस्तित्वात असलेला वर्षावास आणि बौद्ध समाज, आणि आता कसा असावा. तर असे एक 2-3 मुद्दे आहेत महत्त्वाचे. तर वर्षावास म्हणजे काय? वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे राहणे किंवा वास्तव्य करणे. तर पावसाळ्यात राहणे, वास्तव्य करणे, तर मग कुठे राहणे? तर ते त्रिरत्नांच्या जवळ राहणे आहे. बौद्धांच्या जीवनात ह्या वर्षावासाला फारच महत्त्व आहे, पण आपल्याला अजून ते कळलेलं नाही. कारण हे 3 महिने किंवा चतुर्मास म्हटलं जातं वगैरे, हे बाकीचे लोक पोथ्या पुराणं लावतात, चर्चा अर्चा करतात, खूप श्रद्धा वाढवण्याचे कामं करतात. पण आपण त्याच्याकडे तेवढं लक्ष दिलेलं नसल्यामुळे आपण हा सिरियसली घेत नाही. तर वर्षावास, आता वर्षा म्हणजे काय? पाऊस आहे आणि वास म्हणजे राहणे आहे. तर वर्षावास म्हणजे कोणाच्या जवळ राहणे, राहणे म्हणजे कुठे राहणे? तर मी आत्ता जसं स्टोरी सांगितली तसं भगवंतांनी ठरवलं की आमच्या भिक्खूंनी एका ठिकाणी राहावं, 3 महिने हा वर्षावास करावा. मग तो कसा करावा, त्याचे नियम काय वगैरे भरपूर आहे ते. मग त्या वर्षावासामध्ये भिक्खू संघाला खूप नियम आहेत. भिक्खू संघाचे 227 विनय आहेत आणि भिक्खुनी संघाचे 311 विनय आहेत. तर ह्या विनयांचं म्हणजे नियमांचं पालन करणं, त्याच्यासाठी हे विधान बनवलेले आहे. वर्षावास विधान, त्याला म्हणतात वस्सुपनयिका. वस्सुपनयिका नावाचं विधान बनवलेलं आहे. बघा, आपल्याकडे विधान भवन आहे. हे सगळं याच्यावरूनच आलेलं आहे. भगवान बुद्धांचे जे नियम आहेत, कायदे आहेत, त्याला विधान म्हणलेलं आहे. तर ह्या विधानामध्ये काय सांगितलेलं आहे? आता ह्या विधानामध्ये असं सांगितलेलं आहे की ह्या वर्षावासामध्ये आपण एक ध्यानात घेतलं पाहिजे की हा वर्षावास भिक्खू संघाचा असतो, भिक्खुनी संघाचा असतो. उपासक आणि उपासिकांचा तो नसतो. त्यांनी ते फक्त सेवा करायची असते त्याच्यामध्ये, किंवा आपण स्वतः पाळायचा असतो, तो वेगळा भाग आहे. पण मुख्य जे आहे तो भिक्खू आणि भिक्खुनींसाठी आहे. तर ते कशा पद्धतीचं आहे? तर हे करण्यासाठी उपोषत करणं त्यांना गरजेचं असतं. म्हणजे उपोषत, उप आणि वसत. उप म्हणजे जवळ आणि वसत म्हणजे राहणे. तर मग कुणाच्या जवळ राहणे? तर ते शास्त्याच्या जवळ राहणे. म्हणजे भिक्खू जे जास्तीत जास्त बाहेर फिरायचे, भगवंतांनी त्यांना आज्ञा दिलेली होती की तुम्ही फिरत राहा आणि एका बाजूला 2 जण जाऊ नका आणि धम्माचा प्रचार करत राहा. त्यामुळे ते फिरत राहायचे. पण मग हे अशी लोकोपवाद म्हणजे लोकचर्चा होत असल्यामुळे त्यांनी सुरू केला आणि मग त्यांना नियम केले. मग त्यांनी काय करावं? तर त्या काळामध्ये त्यांनी आपलं शीलाचं पालन करावं, आचरण करावं, ध्यान करावं, ज्ञान संपादन करावं आणि स्वतः निब्बाणाच्या मार्गाने जावं, निर्वाणाकडे. निब्बाण म्हणजे निर्वाण. तर ह्या निब्बाणाकडे जाण्यासाठी प्रयत्न करावे. हा त्या वर्षावासाचा एक अर्थ आहे. तर अष्टशील म्हणजे काय आहे? आता याच्यात मध्ये हे उपासकांच्यासाठी अष्टशीलाचं पालन करता येतं आणि करावं. तर अष्टशील आपण दैनंदिन पंचशील घेतो, तर ते याच्यामध्ये 3 शीलं आणखी घ्यायचे असतात उपोषित करताना. 3 शीलं कोणते आहेत? तर पहिले आपले 5 शीलं तर सर्वांना माहिती आहेत. पंचशील म्हणजे पाणातिपाता वेरमणी शिक्षापदं समादियामी, अदिन्नादाना वेरमणी शिक्षापदं समादियामी. आता अष्टशील घेताना कामेसु मिथ्याचारा नाही घ्यायचं. तर ते तिसरं शील जे आहे ते अब्रह्मचर्य वेरमणी शिक्षापदं समादियामी. अब्रह्मचर्य म्हणजे काय? तर त्या दिवशी पूर्ण ब्रह्मचर्याचं पालन करायचं. ते शील महत्वाचं आहे. चौथं शील आहे मुसावादा. त्या मुसावादा वैरमणी आपण नुसतं खोटं बोलणं म्हणतो, पण इथे तसं नाही. तर मुसावादामध्ये 3 गोष्टी आहेत. एक आहे संफलापावाच्या वेरमणी शिक्षापदं समादियामी, म्हणजे व्यर्थ बडबड करायची नाही, चहाडी चुगली करायची नाही. त्याच्यानंतर फरुसावाचा वेरमणी शिक्षापदं समादियामी, म्हणजे जोरजोरात बोलणे वगैरे हे सगळं करायचं नाही. म्हणजे चहाडी चुगली करायची नाही, व्यर्थ बडबड करायची नाही आणि जोरजोरात बोलायचं नाही.
ह्या त्या मुसावदामध्ये 3 गोष्टी येतात. तर ह्या सगळ्यांचं पालन करायचं त्या दिवशी. त्याच्यानंतर मग 5वं सुरामेरय मज्जपमाद ठाणा वेरमणी ते आहे सगळ्यांना माहीत. तर याच्यामध्ये पण नुसतं सुरामेरय म्हणजे फक्त दारू प्यायची नाही असं नाही. तर पमाद ठाणा हा शब्द जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. जिथे जिथे प्रमाद घडतात किंवा गुन्हे घडतात त्या ठिकाणी जायचं नाही किंवा त्याच्यापासून दूर राहायचं. प्रमाद ठाणा म्हणजे त्या स्थानापासून दूर राहायचं. मग ते दारूचे अड्डे असतील, वेश्यालय असतील, त्याच्यानंतर तुमचे जुगार खेळण्याचे अड्डे असतील, ह्याच्यापासून दूर राहणे आहे. म्हणजे एवढं सगळं बारकाईने भगवंतांनी दिलेलं आहे आपल्याला. त्यानंतर सुरामेरय इथपर्यंत पंचशील होतं. मग त्याच्यानंतर 6वं शील काय आहे घ्यायचं असतं तर विकाल भोजना वेरमणी शिक्षापदं समाधी. विकाल भोजन म्हणजे काय? आत्ता आपण सांगताना सांगतो की 12 वाजल्यानंतर जेवायचं नाही, पण त्यावेळेस काही घड्याळ होतं का? पण घड्याळ नव्हतं, तरी पण वेळ दिलेली होती. आपल्या पायाखालची सावली ढळल्यानंतर म्हणजे आपण 12 वाजता दुपार झाली म्हणतो की नाही, किंवा आता सूर्य माथ्यावर आला तर माथ्यावर आल्याच्या नंतर ती दुपार झाली खरी, तर तिथपर्यंत जेवायचं, बाकी त्याच्यानंतर नाही. सावली ढळली की नाही असं त्याचा नियम होता. त्याला विकाल भोजन म्हणलेलं आहे. आणि 7वं शील होतं नच्च गीत वादित विसुखदर्शना विभसन ठाणा वेरवणी शिक्षापदं समाधी. म्हणजे त्या दिवशी हे जे आता आपलं चाललेलं आहे ना, खेळणे पाहणं, हे मोबाईल वगैरे टीव्ही हे ते, तर त्यावेळेस सुद्धा काय होतं, हे करमणुकीची साधना म्हणून होती. तर ते त्या दिवशी पाहायचं नाही. आत्ता सुद्धा गाणे, नृत्य, गायन, वादन हे सगळं ऐकायचं नाही किंवा स्वतःला विभूषित करायचं नाही, म्हणजे सजायचं नाही. आपण महिलांना खूप हे असते ना, खूप सजायचं धजायचं, वेगवेगळे दागदागिने घालायचे, फुलं पुष्प हे ते गजरे घालायचे. तर त्या दिवशी हे काही करायचं नाही. हे 7वं शील आहे. आणि 8वं शील जे आहे ते आहे उच्चासयना महाशयना वेरमणी शिक्षापदं समाधी. म्हणजे त्या दिवशी उच्च असं आसनावर झोपायचं नाही. आता आपण सर्वसामान्य हे आपले पलंग असतात ते काही खूप उच्च असं नाही आहे ते, पण काही लोकांचे म्हणजे मोठमोठे गाद्या गिरद्या सजवलेले वगैरे, तर अशा पद्धतीच्या वरती आसनावर नाही झोपायचं, तर साध्या आसनावर झोपायचं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना चटई सतरंजी किंवा काय, खाली जमिनीवर झोपायचं आहे त्या दिवशी. तर हे सगळे 8 शीलं पालन करायचे. आणि हे शीलं पालन करून आपण आता आता भिक्खू संघासाठी तर 227 नियम आहेत आणि भिक्खुनी संघासाठी 311 नियम आहेत. पण आपल्याला ही 8च शीलं आहेत फक्त. म्हणजे हे धर्माची म्हणून ज्या दिवशी आपण उपवास करू तेव्हा, एरवी फक्त आपण पंचशिलाचं पालन करायचं. मग आता भिक्खू संघाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर त्यावेळेचा भिक्खू संघ खरोखर शीलवान होता. अक्षरशः काही काही भिक्खूंच्या बाबतीमध्ये असं घडलेलं की भगवंतांचं प्रवचन ऐकत ऐकत ते अरहत झालेले आहे. असे अनेक भिक्खूंची उदाहरणं आहेत. कित्येक भिक्खूंनी असं की समजा त्यांना ह्या गावातून त्या गावात जायचं, तर बरोबर काही न्यायचं नाही, फक्त त्यांचं ते जे चिवर असायचे ते उचललं की निघाले पुढे. म्हणजे आत्ताच्या सारखं नाही. आत्ताच्या तर आपल्या भिक्खूंना मोठमोठ्या बॅगा वगैरे हे सगळं पाहिजे. असं काहीच नव्हतं ना तेव्हा. कारण भिक्खू खरोखर त्यांच्या 8 वस्तू म्हणजे 8 वस्तूच ठेवायचे ते, कारण त्यांना गरज नसायची दुसरं काही. तर ते सगळं पालन करत होते आणि पालन करून ते ध्यान करत होते, धारणा करत होते, आचरण करत होते. त्यामुळे ते खरोखर त्यावेळेस अर्हत होत होते आणि ते करून मग ते उपासकांना प्रवचन देत होते, देशना देत होते. तर त्याच्यामध्ये काही अर्थ होता. तर आत्ता सुद्धा आपण विचार करण्याची गरज आहे की भिक्खूंचं काय हे कामं जे आहेत वर्षावासामध्ये, तर त्यांनी धम्माचा अभ्यास करणे, धम्माचं आचरण करणे, धम्मचर्चा करणे, उपासकांना स्वतःचे अनुभव सांगणे, म्हणजे कथाकथन असतं ना, खरं म्हणजे ते स्वरूप आलं पाहिजे. एखाद्या भिक्खूंनी आपले स्वतःचे जे अनुभव आहेत की मी ध्यान करत असताना बाबा मला कसे कसे अनुभव आले, काय काय वाटलं, जेणेकरून त्या उपासकांमध्ये पण ते आलं पाहिजे, त्यांना त्याची ओढ निर्माण झाली पाहिजे. तर ह्या गोष्टी आपल्याकडे होत नाहीत आता. तर त्या होत असल्यामुळे त्यावेळेस खरा भिक्खू संघ निर्माण झाला, आचरणशील झाला आणि खरं बुद्धाचं तत्वज्ञान प्रसारित झालं तेव्हा. तर तेव्हा असं होतं.
आता उपासक आणि उपासिकांच्या बाबतीमध्ये काय आहे, तर त्यावेळेस काय करायचं आहे त्यांनी भिक्खू संघाच्या बाबतीमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था करायची आहे, त्यांना आपल्या विहारात किंवा घरात वगैरे बोलवायचं आहे आणि त्यांचा मान सन्मान करून त्यांना बोलून त्यांना आपण सगळ्या गोष्टी द्यायच्या आहेत त्यांना. म्हणजे पहिली गोष्ट तर राहण्याची व्यवस्था, नंतर भोजनाची व्यवस्था, नंतर औषध पाण्याची व्यवस्था, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना पुरवून त्यांना त्यांचं जे काही निर्वाण पद आहे ते प्राप्त करण्यासाठी जी ताकद लागते, ऊर्जा लागते, तर ती निर्माण करण्यासाठी आपण त्यांना सपोर्ट करायचा आहे, त्यांची सेवा करून. आणि त्यांनी प्रयत्न करायचे, प्रयत्न करून त्यांनी आपणाला सांगायचं आहे आणि मग तेही यांची सेवा करून म्हणजे दान देऊन श्रद्धा उत्पन्न करणे, त्याच्यानंतर सेवा करून पुण्य मिळवणे. तर आपलं हे उपासकांचं काम आहे, उपासक आणि उपासिका ह्यांचं काम आहे की आपण भिक्खू संघाची सेवा करणे, भिक्खूंना योग्य तो मान सन्मान देणे आणि त्यांना दान देणे, वेळोवेळी त्यांची सेवा करून धम्माबद्दल श्रद्धा उत्पन्न करणे आणि मग त्या श्रद्धेबरोबरच मग करुणा आहे, मैत्री आहे, मुदिता आहे, उपेक्षा आहे, हे सगळे ब्रह्मविहार जे आहे ह्या ब्रह्मविहारांचा साक्षात्कार करून घेणे, त्याच्यावर चर्चा करणे. नेमकं मुदिता म्हणजे काय, आपल्याला मैत्री माहिती आहे, करुणा माहिती आहे, फक्त आपल्याला माहिती आहे, खरं म्हणजे खरी मैत्री खरी करुणा आपल्याला माहीत नाही. मैत्रीचे नियम काय आहे, मैत्री कशी द्यावी, त्याचे फायदे काय आहेत, हे सगळ्या गोष्टी ह्या वर्षावासामध्ये उपासकांपर्यंत गेल्या पाहिजे आणि उपासकांनी पण ते आत्मसात केल्या पाहिजे. अशा पद्धतीचे हे जे काय वर्षावासामध्ये जे नियम आहेत ते नियमांचं पालन करून आपण वर्षावास केले पाहिजे. आता सध्या काय आहे, तर सध्या स्थितीमध्ये वर्षावासाचा विचार केला तर आपल्या हे लक्षात येतं की भिक्खुनी संघ हे तर वर्षावास स्वतःच्या व्यवहारामध्ये वगैरे करतात. त्यानंतर वेगवेगळे विहार, संस्था, मंडळ, पक्ष संघटना, एवढंच नाही तर राजकीय पक्ष तर शेवटीचा कार्यक्रम तेच हायजॅक करतात आणि करतात. इथे तसं नाहीये. खरं म्हणजे वर्षावासामध्ये मी आता ह्या ज्या गोष्टी सांगितल्या की ह्या सगळ्या व्हायला पाहिजे, ते आपल्याला होताना दिसत नाही. खूप मोठेपणासाठी एवढी धडपड चाललेली असते आपल्या समाजाची की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर इथे मोठेपणाचा प्रश्नच नाही. इथे ह्या 3 महिन्यामध्ये आपल्यामध्ये एवढी गंभीरता आली पाहिजे, गांभीर्य आलं पाहिजे, आपण स्वतः तसं आचरण केलं पाहिजे, हे उपसत घेतले पाहिजे. उपसत आता तुम्ही दररोजच घेतलं पाहिजे असं नाहीये. बरेच जण उपवासच घेतात आणि संध्याकाळी मग खिचडी खातात किंवा संध्याकाळचं जेवण करतात किंवा आमचा वर्षावास आहे म्हणतात, आमचं उपवासच आहे. ठीक आहे, तुम्ही घ्या, तुमची इच्छा असेल तर तुम्ही घ्या, पण ते पालन करा. अष्टशील पालन करणे ते आणि तुमच्या उपवासच जे आहे ते ह्या विशेष म्हणजे जे महिन्यातले 4 असतात तेवढे केले तरी ठीक आहे, पण त्या दिवशी ते उपवासच जे आहे अष्टशील घेऊन तर त्याचं तंतोतंत पालन करणं गरजेचं आहे. बरेच जण उपवासात घेतात आणि लगेच छोट्या छोट्या गोष्टीसाठी खोटं बोलतात. मित्राला खोटं बोल, घरातल्यांना खोटं, कोणाला. तर हे असं होता कामा नये. हे उपवासात म्हणलं की उपवासाच्या नियमानेच झालं पाहिजे. ते तुम्ही सकाळी उठून जेवण करू शकता किंवा नाश्ता करू शकता, परत तुमचं जे आहे 12च्या आत किंवा दिवस कलायच्या आत तर तुम्ही एकदा पोटभर जेवण करायचं. मग त्यानंतर आहे ते डायरेक्ट दुसऱ्याच दिवशी जेवायचं. मध्ये मध्ये संध्याकाळी काही खायचं वगैरे प्यायचं असं काही नाही. प्यायचं असेल तर एकतर कोरी चहा किंवा लिंबू पाणी तेवढं पिता येऊ शकतं, पण बाकीचे फळं खा, हे खा, ते खा. इतर उपवासासारखं नाही आहे ते. उपवासात सुत्त नावाचं खूप मोठं सुत्त आहे. त्याच्यामध्ये भगवंताने विशाखा मिगर माता तिला त्यांना सांगताना हे सगळं उपवासात कसं ठेवायचं, की त्याचे पालन काय कसे करायचे, त्याचा अर्थ हे सगळं सांगितलेलं आहे. खरं म्हणजे उपवास स्वतःचा विषय वेगळा पण घेता येऊ शकतो. तर त्याच्यामध्ये सगळं आहे. तर आपण जेव्हा उपवास ठेवतो तेव्हा निदान आपण एवढ्या तरी गोष्टी पाळल्या पाहिजे की बाबा आपण सकाळी लवकर उठणे, आपलं सकाळी अष्टशील घेणे. एकतर भिक्खूकडून घेता आलं तर चांगली गोष्ट आहे, भिक्खूकडून नाही घेता आलं तर एखाद्या चांगल्या अभ्यासू उपासकाकडून किंवा आचरणशील उपासकाकडून
आणि तेही जर जमत नसेल तर मग आपला आपण घ्यायचं, पण त्याचं नियमाने पालन करायचं. हे असं उपोषणाचं आहे. आता उपोषणाच्या दिवशी नेमकं आपण जे हे 8 शिला आहेत, ह्या शिलांचं पालन मात्र तंतोतंत करायचं, म्हणजे आपल्याला स्वतःला सुद्धा त्याचं समाधान लाभतं आणि सुख प्राप्त होतं. आणि त्याचं जे पुण्य असतं, आता आपण दानाचं पुण्य सांगतो, श्रद्धेचं पुण्य सांगतो, आपल्या कर्माचं पुण्य सांगतो, हे सगळं सांगतो आपण वेगवेगळ्या कामाचं. तर हे उपोषणाचं जे पुण्य असतं ते एवढं मोठं असतं की त्यावेळेसचे 16 गणराज्य होती ना, भगवंतांनी त्याच्यात असं बोललंय की 16 गणराज्याची संपत्ती प्रॉपर्टी एकीकडे आणि उपोषणाचं पुण्य एकीकडे. तर हे असंच आहे की आपण पण आज सुद्धा आपण अनुभव घेऊ शकतो. तर आपल्याला धर्माचं आचरण केल्यानंतर जे समाधान मिळतं ते समाधान कुठल्याही पैशाच्या याच्यात मोजता येत नाही. आणि म्हणून हे त्रिरत्नाच्या जवळ राहण्यासाठी उपासकांनी सुद्धा ते त्या पद्धतीने, म्हणजे ते तेव्हाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर भिक्खूंनी हे सांगून निर्माण केलं पाहिजे आणि आपण ते चित्र डोळ्यासमोर ठेवूनच उपोषण वगैरे केलं पाहिजे आणि वर्षावासामध्ये आपण आपलं आचरण तसं ठेवलं पाहिजे. मग 3 महिन्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळू शकतात, कारण 3 महिन्यात एक किमान 12 उपोषण येतात. तर त्या दिवशी आपण उपोषणाच्या दिवशी धार्मिक चर्चाच झाली पाहिजे, धार्मिक विषयच घेतले पाहिजे, सामाजिक नाही. आज सामाजिक चळवळ आहे, ही आज जी घटना घडली वगैरे ही चांगलीच गोष्ट आहे, पण ही घटना धर्माच्या याच्यामध्ये आपल्याला घेता येणार नाही, ती सामाजिक झाली. मग आपण जर बौद्ध म्हणून घेत असू तर आपल्याला ह्या धार्मिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे ना. आज हे हिंदू धर्मातले किंवा इतर धर्मातले तो आपण बघतो आहोत, त्यांचं बघा रात्रभर त्यांचे पारायण काय 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 असतं. आपल्याकडे तर आपल्याला साधी गाथा पण पाठ नाही येत आपल्याला. जे पंचशील जर सोडलं ते पण का बऱ्याच लोकांना पाठ नाही, माहीत नाही. तर ते करणं गरजेचं आहे. त्यानंतर वर्षावासाचे कार्यक्रम कसे असावेत. आता हे कार्यक्रमाचं मी एक अशा पद्धतीने मांडलेलं आहे की साधारणतः धर्मावरच आधारित कार्यक्रम असावे. भिक्खू आणि भिक्खुनी संघाची सेवा नियमित सतत आणि विनयाप्रमाणे असावे. प्रवचन देशना यांचे विषय जे आहेत धम्मावरील असावेत. सुत्त गाथा यांच्यावर असावेत. धम्माचा प्रचार व प्रसार प्रोत्साहित करणारी असावीत. प्रबोधक असावीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती ह्या विषयावर प्रकाश टाकावा तशी असावीत. मार्ग ते करत असताना डॉक्टर बाबासाहेब म्हणाले की मी सारा भारत बौद्धमय करीन, ते चित्र आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण त्याच्यावर बोललं पाहिजे, धर्मावर, बाकीचं चळवळ म्हणून नव्हे. त्यानंतर महान चक्रवर्ती सम्राट राजा अशोक यांचा इतिहास, यांचं धम्मकार्य व त्यांचं संपूर्ण शिलालेख वगैरे हे सगळे अशा विषय असावेत. आणि महत्त्वाचं बुद्धकालीन जी चतुरंगिनी सेना होती ती सेना आपल्या डोळ्यासमोर ठेवायची. आता आपल्या सर्वसामान्य लोकांना चतुरंगिनी सेना हे माहीत नाही, पण बुद्ध धम्माचं जे हे चतुरंगिनी सेना म्हणजे भिक्खू भिक्खुनी, उपासक उपासिका, ही 4 संघ आहेत. तर हे 4 संघच हे खांब आहेत बुद्ध शासनाचे. तर ह्या 4 स्तंभावरती विचार करून अशा पद्धतीचे विषय मांडून मग ह्या वर्षावसाचा खरा उपयोग करून घ्यावा बौद्ध उपासक आणि उपासिकांनी. कारण त्यांनी धर्म सेवा करावी, भिक्खू संघाची सेवा करावी, पुण्यसंपादन करावं. मग त्याचबरोबर आपल्यामध्ये मैत्री वाढवावी, करुणा वाढवावी, मुदिता वाढवावी, उपेक्षा वाढवावी, म्हणजे ज्याला आपण ब्रह्मविहार म्हणतो. तर ह्या ब्रह्मविहाराची ओळख करून घ्यावी, ती आपल्यामध्ये पण वाढवावी. म्हणजे भिक्खू संघाच्या प्रती जसा आदर आहे तसा आपल्या उपासकांच्या प्रती सुद्धा एकमेकांमध्ये आदर निर्माण करावा आणि आपलं खरं जे धम्माचरण आहे ते त्यांनी सुधारावं. ही संधी आहे आपल्याला स्वतःला जोखण्याची किंवा स्वतःला इम्प्रूव्ह करण्याची ही संधी आहे. तर ह्या संधीचा फायदा सगळ्यांनी घ्यावा असं मला वाटतं आणि आपण सगळ्यांनी ह्या धम्माकडे एक गांभीर्याने पाहावं आणि आपण स्वतःला आधी डेव्हलप करावं आणि स्वतःला डेव्हलप केल्यानंतर मग समाजाला, कुटुंबाला, समाजाला आणि मग आपण बाकीच्या देशाला वगैरे करण्याचा प्रयत्न करू शकतो. तर अशा पद्धतीने
मला तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे. मला ह्या देशनेच्या या प्रवचनाच्या निमित्ताने जे काही पुण्य प्राप्त झालं असेल ते मी आपणा सर्वांमध्ये वितरित करतो आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना उद्याच्या पौर्णिमेच्या आषाढ पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. साधू साधू साधू. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.